तिकडे मेळघाटच्या धारणी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आमदार केवळराम काळे, माजी आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या ठिकाणी भाजपकडून सुनील चोथमल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। काँग्रेसकडून राजकिशोर मालविया यांना तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ या मुस्लिम उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी तिकीट देण्यात आले आणि त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होती आहे। धारणी नगर पंचायतचा प्रचार जोरात सुरू आहे। मी आलो सध्या धारणी शहरामध्ये। धारणी नगर पंचायतचे जे भाजपचे उमेदवार आहे आणि भाजपचे आमदार केवळराम काळे हे सुद्धा प्रचाराला उतरलेले। आपल्यासोबत उमेदवार सुनील चोथमल आहे नगराध्यक्ष पदाचे। मुख्यमंत्र्यांची अमरावती जिल्ह्यात फक्त धारणीमध्ये सभा झाली, त्यामुळे थोडा उत्साह वाढला तुमचा? खरोखरच मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या महाराष्ट्राकरता अनेक योजना जाहीर केलेल्या आहे। त्या योजनांचा जनतेला पुष्कळ लाभ झालेला आहे आणि जनता जी आहे भाजपच्या पाठीशी उभी आहे। दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा मेळघाट मतदारसंघ म्हणजे विशेष लक्ष आहे आणि या विशेष लक्ष संदर्भामध्ये पहिल्यांदा त्यांनी धारणीमध्ये सभा लावली आणि सभेमध्ये त्यांनी सर्वांना धारणीच्या जनतेला उद्देशून सांगितलं आहे की आपण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्षाचे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना तुम्ही निवडून द्या। निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नगरपंचायतमध्ये ते विकासाचे भरपूर कामं होतील, भरपूर निधी पडतील। मुख्यमंत्र्यांची सभा धारणीमध्ये झालेली, त्यामुळे त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे जनतेला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवक आणि नगराध्यक्षाला निवडून द्या, जेणेकरून धारणीचा कायापलट करू, असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। आता मतदार राजा कोणाला कौल देते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, धारणी, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.